किती वेळ येताची आहे? पहिला हां, पहिल्या वेताची. काय झाले आता खाली? कालवड कालवड. किती द्यायला दूध? सध्या तर आम्ही काय निम्मच काढतात. 3 लिटर करून देतो. हिची आई? जे आहे आपलं हां हां, हिच्या वडिलाची काय माहिती? वडिलाची काय नाही, सिमेंटवरची. हां, सिमेंटवरची पैदास. हिला खाली काय कालवड झाले ना? कालवड. किती वेळ त्याची आहे ही? हे आता दुसरं वेळ आहे. पहिल्या वेळ त्याला काय झालं? पहिल्या वेळ त्याला खोंड होतं. आता? आता पण खोंड जाते. हां. हिची काय माहिती? हिची पण आहे आपल्याकडेच आहे. हां सिमेंटवरचीच आहे. हां त्यानंतर ती कालवड झाली. हां हां हां, म्हणजे ह्या दोघी बहिणी बहिणी आहेत. बहिणी बहिणी. रवी काय निवडला? बैल बरा वाटला आम्हाला. दुधाचा खाणीतला, जुन्या खाणीतला. हां बैल अंगाला फाउंडेशनला हां 1 नंबरचा बैल आहे. हां. पैदास कशी पडली काय वाटते पैदास बघून? पैदास म्हणजे आता 2 पैदास झाली त्यांच्याकडे. हां, एक कारोड झाला आणि एक खोंड. किती भरलाव गाई त्याच्याकडं? आम्ही आता 4 गाई बाहेर इतर जागी बघितला का? बाहेर पण बघितलंय, पण देखावर जास्त आहे भाव. हां हां, नाही जी रवीची पैदास बाहेर बघितला का? हां, बाहेर बघितलं ना. हां. मालकाचं नाव संकेत रेवजे. गाई डबल हाडी, मजबूत शरीर रचना. मग हिची आई वडील? हिची आई आमच्याकडे होती. हां वडील एक खोंड इथला जवळचा खोंड भरला होता. हां हां एक खोंडाची काय माहिती नाही. हां हां कारण की आम्ही तेव्हा इथं राहायला नव्हतो. हां हां, व्हिडिओ. फक्त हिची आई तुमच्या घरी होती? हां, हां हां आई पण दुधाचीच आहे. हां, आई दुधाची. 3-3.5 लिटर दूध पिळलेलं आहे. हां हां, आईला हिच्या आईला 3.5 लिटर दूध होतं. हां, आणि आता हिला तिला 2.5-3 लिटर दूध. 3 लिटर दूध आहे हिला सुद्धा. एक नंबर गाय. चौकाचा आकार, शेपटाची रचना, पायाची जाडी. फाउंडेशनला एक नंबर गाय सगळ्याच. हिची काय माहिती? हिची पण आहे आमच्याकडे. हां, हिची सुद्धा. हिचं वडील? हिला शेजारचं औषध बैल होतं. हां ती बैल लावलं होतं त्या गायला. हां, ती पण आता कितव्यांदा गाभण आहे? तिसऱ्यांदा. तिसऱ्या वेळेस. दोन पहिल्या वेळेस 2 वेळेस? पहिल्या 2 वेळेस खोंडच दिली. हां हां हां, ती कशावर ती कुठल्या बैलावर होती? सिमेंटची होती. सिमेंटवर. आता ही आपल्या रविवरती गाभण आहे. 3 महिने झाले. दुधाची काय खात्री? दूध हिने 2-2 लिटर पिळलेलं आहे. हां, 2 लिटर दूध एक टायमाला. हां, आता तिसरी वेळेस गाभण आहे. टोटल किती गाय आहेत? तरी 7 आहे. हां एक 4 आहे. हां, त्या मोठ्या गायची ही मुलगी आहे. किती वेळ येताला झालती ही? 6व्या वेताला ही झालेली. आता पहिल्या वेळेस गाभ आहे ना? हां, हिला कुठलं भरलंय? हिला सिमेंटच. हां हां, सिमेंट भरायचं कारण काय? मनुष्यबळ नसल्यामुळं. हां गाई भरपूर आहे. हां, तुमचा विचार काय मग पुढं सिमेंटच भरायचं का कसं? नाही, बैलच बघा. बैल दाखवल्यावर काय फरक पडते?
वासराची त्याची वंशावळ आपल्याला माहित होते हा. म्हणजे आपल्याला वंशावळ कळत नाही, त्याची दुधाची गॅरंटी कळत नाही. हा. मग किती वय आहे गायचं? ही पाहुण्याने दिलेलं आहे सांभाळायला. नाही वय वय काहीतरी काय अंदाज? काय त्यांनी सांगितलं नाही ती. हा. किती वेळ झाली म्हणून वर्षाचा आहे काय? म्हणे. नाही वेत ही किती झाली ती काय काय त्यांनी सांगितलं नाही. काहीच माहिती दिली नाही. आपल्याकडे एक वेळ झाली. हा. तुमच्यापाशी एक झाली. हा. हिला दूध किती निघालं? 1 लिटर निघाले वासराला सोडून. वासरात सोडून 1.5 लिटर. सध्या आटले आहे. हिला काय झालं? खोंड का खोंड कालवड? खोंड झालं.